आपले स्वागत आहे ताई. छान वाटलं ताई. खूपच पीसफुल होतं. थोडं उजव्या पायाला मुंग्या आल्यासारखं झालं मला. पण बाकी असं काही नाही. छान वाटलं. रिलीज झालं असंही जाणवलं. आत्मवंदन ऋताताई. सांगायचं राहूनच गेलं. 3-4 दिवस अधिक महिना सुरू झाल्यानंतर घराची वरची पॅराफिट वॉल तिला प्लॅस्टर नव्हतं. तुम्ही हे जे सुरक्षा कवच घराच्या भोवतीचं म्हणताय, पाऊस इतका जोरात झाला खूप आणि 4थ्या मजल्याचं 5-6 विटा खाली पडल्या. बस काहीही झालं नाही ह्या सुरक्षा कवचेमुळं. हे माझं सांगायचं राहूनच गेलं होतं. आत्मवंदन. खूप छान. धन्यवाद. सुरक्षा सगळं म्हणजे खूप काही इतका पाऊस जोरात झाला हं. आणि त्या 5-6 विटा अशा खाली आल्या. पण काही कोणाला काही झालं नाही. खूप खूप धन्यवाद. अनघाताईंना तुम्हाला खूप खूप धन्यवाद ताई. धन्यवाद. अजून कोणाला बोलायचंय का मास्टर्स? या ताई, या ताईला बोलायचं मला. अनन्या ताई. आत्मवंदन. नमस्कार ताई. नमस्कार. हा, मला माझे काही ध्यानाबद्दलचे अनुभव सांगायचे. मला आता 3 वर्ष झाले ध्यानामुळे मला खूप म्हणजे बरेचसे अनुभव आले. मला एक तर फुगा खूप दुखायचा. तो ध्यानामध्ये आता पूर्ण कमी झाला, दुखणं थांबलंय म्हणून. तसंच डायलिसिस झाले, पण त्याच्या गोळ्या पण मला सतत होत्या. तर आता आठवण आली नाही. जी गोळी बीपीची गोळी बंद होत नाही, ती गोळी माझी पूर्णपणे बंद झाली. हे सगळं माझं तुमच्या ध्यानामुळे झालं. मला बोलायला खूप येतं, पण असं कधी बोलत नाही. पण तुमच्या याच्यामुळे मला खूप फरक पडला. त्यामुळे तुम्ही जे एबीसीडीचं सुरू केलं म्हणून मला असं वाटलं की आपण आपला अनुभव सांगणार आहे तुम्हाला. धन्यवाद. खूप खूप धन्यवाद. ताई, खूप धन्यवाद. तुम्हाला बरं वाटतंय याच्यासारखा दुसरा आनंद नाहीये माऊली. आणि खूप कठीण ताईंची परिस्थिती होती हे आपण सगळेजण जाणता, की ताई कशी झुंज देत होते आयुष्याशी. सॅल्यूट माऊली तुम्हाला. थँक यू व्हेरी मच. जय श्रीराम. आत्मवंदन ऋताताई. आत्मवंदन माऊली. आजची प्रोसेस खूप छान झाली. मला पोटावर खूप आवश्यक होतं आणि जाणवलं मला तिथं काहीतरी होतंय, तिथनं निघतंय बऱ्यापैकी. सगळं माझ्या डाव्या पायातनं बाहेर पडतंय. अतिशय मला शांत वाटतंय, कारण मला ट्रीटमेंट चालू आहे आणि नेमकं मला तुम्ही ते सूर्याचा प्रकाश, मारुतीरायाची ऊर्जा वगैरे सगळं दिलं. खूप शांत वाटतंय आणि जाणवते की तिथं काहीतरी आपलं निघालंय. धन्यवाद. धन्यवाद. 1 मिनिट फक्त डोळे बंद करून घ्यावे. ज्यांना आपण आवाहन केलं होतं ते संपूर्ण गुरुतत्व, देवी तत्व, सूर्यनारायण भगवान, मारुतीराया, गणपती महाराज आणि ऑल द हिलिंग मास्टर्स या सगळ्यांना या समूहाच्या वतीनं कोटी कोटी दंडवत प्रणाम. आम्ही आपली रजा मागतोय. धन्यवाद. धन्यवाद. नाही, छान वाटतं, मस्त वाटतंय, एकदम रिलॅक्स, काही प्रॉब्लेम नाही. ऋतुताई आत्मवंदन. आज पण मला 3-4 वेळेस असं खूप जड जड जाणवलं हातामध्ये, पायामध्ये. खूपच सगळं जात आहे असं जाणवलं. खूप छान. धन्यवाद ताई. आणि गणपती बाप्पा दिसला, नंतर अजून खूप हे तर बाबाजी दिसले, नंतर शेगावचे गजानन महाराज दिसले. खूप जण आले होते. धन्यवाद ताई, खूप धन्यवाद. धन्यवाद. राधिका ताईंचे सांगायचं म्हणजे मेंदूवर कितीतरी त्या शब्दांना ऊर्जा देत नाही, पण त्याच्यातून त्या वाचल्या आणि त्याची खूप चांगली प्रगती झाली. ग्रेट माऊली. भेटूया. असो, मी रजा घेऊ आपलीच. आपल्याला बोलायचं नसेल तर कोणाला? मला थोडं बोलायचंय. बोला माऊली, बोला. हा, मला थोडं आता उजव्या हाताला असं बोचल्यासारखं झालं एकदम. हा. असं. हम्म. जी उजव्या निगेटिव्ह नाही, डाव्या हाताला. सॉरी. जी निगेटिव्हिटी आहे ना ती आपल्याला जाणवते आणि ती रिलीज होते. या ध्यानात बर. सगळी निघून जाते. आणि हो. ज्यांचे ह्याचे प्रॉब्लेम्स असतात म्हणजे मूलाधारामध्ये काही अडकलं असेल हम्म, तर ते हम्म. सगळं निघतं. तर ते दुखणारच तुम्हाला ध्यानाच्या वेळेला. हो, पण ते हो, निघतंय हा विश्वास ठेवा की माझं निघतंय. कारण अनेक हो. गोष्टी असतात ना त्या अडकलेल्या असतात.
हो, निघून जातात. हो, हो. पाणी ठेवा यावेळेला, म्हणजे ते पाणी पण अभिमंत्रित होऊन जातं आणि बरोबर. प्राशन केलं तर आपल्याला आणखीन त्याचा परिणाम जाणवतो. अच्छा. हो. ठीक आहे ना. धन्यवाद ताई. थँक यू. सगळ्यांना धन्यवाद. नमस्कार. आज 3:50 आपल्याला अवश्य यायचंय. सगळ्यांची रजा मागते. सगळ्यांना नमस्कार. जय श्रीराम. आनंदात राहूया. हसत राहूया. भेटू. जय श्रीराम.